राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। सर्वांना नमस्कार। या ठिकाणी प्रभाग 17 मधून मला भारतीय जनता पक्षाने माझ्या नेतृत्वाने माननीय रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांनी मला उमेदवारी दिलेली आहे। 2006 साली पहिल्यांदा मी पनवेल महानगरपालिकेचा नगरसेवक झाला आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या समवेत ते नगराध्यक्ष असताना मला काम करण्याची संधी मिळाली। त्याच्यानंतर 2011 मध्ये नगरसेवक झालो, 2017 मध्ये पनवेल महानगरपालिकेचा नगरसेवक झालो। पनवेल महानगरपालिकेचे आणि नगरपालिकेची सर्व सभापती पद या ठिकाणी मला मिळाली आणि त्याचा अनुभव मला आला आणि हे जे दिले त्या माझ्या नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाचा मी धन्यवाद मानतो। प्रभाग क्रमांक 17 मध्ये आता आम्ही 4 उमेदवार आहोत। मी ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, डॉक्टर अस्मिता जगदीश घरत, ॲडव्होकेट शिवानी सुनील घरत आणि ॲडव्होकेट मनोज भुजबळ हे 4 उमेदवार आम्ही प्रभाग क्रमांक 17 मधून 3 वकील आणि 1 डॉक्टर असे सुशिक्षित उमेदवार पक्षाने या ठिकाणी दिले। पक्षाने आम्हाला पुन्हा संधी दिली। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी पक्षाचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो। आणि प्रभाग क्रमांक 17 मध्ये जास्त प्रमाणामध्ये स्लम एरिया येतो। झोपडपट्टीचा हा जो एरिया येतो या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त शहर म्हणून याची गणना केंद्र सरकारने केलेली आहे। त्याच्यामुळे पनवेल महानगरपालिकेचा, महाराष्ट्र शासनाचा आणि आम्ही नगरसेवक हो त्या नगरसेवकांचं कार्य कर्तव्य आहे की पनवेलची झोपडपट्टी त्यांना स्वतःच्या हक्काची घरं देणं आणि झोपडपट्टी मुक्त शहर करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। आता या ठिकाणी DP1, DP2, DP3, DP4 टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 4 ही मंजुरी झालेली आहे शासनाची आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कच्ची मोहल्ला असेल, पटेल मोहल्ला असेल, वाल्मिकी नगर असेल, इथल्यासारखी सगळी जी घरं आहे ती बनण्यासाठी सुरुवात झालेली आहे। टेंडर निघाले आणि काही झोपडपट्ट्या जागेवरून उठल्या जिथे काम प्रत्यक्षात चालू होणार आहे त्यांना पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं 4000 रुपये दरमहा आम्ही देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं आणि त्यांना ते देत आहोत। त्याचबरोबर आमच्या प्रभागामध्ये कुष्ठरुग्ण वसाहत आहे। महाराष्ट्रामध्ये प्रथमतः हा इतिहास घडतो की महाराष्ट्रामध्ये कुष्ठरुग्णांना पनवेल महानगरपालिका हे त्यांना स्वतःच्या हक्काचं घर विना मोबदला घेऊन या ठिकाणी त्यांना देतो। हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे आणि तरी देखील महानगरपालिका पनवेल ही नव्यानं आहे, जुन्यानं शक्य झालं नाही, ते नव्यानं शक्य झालं आणि ते लोक हे आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये येतात। त्याच्यामुळे स्लम एरियामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना, नागरिकांना स्वतःच्या हक्काची घरं देणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। बऱ्याच ठिकाणी या प्रभाग 17 मध्ये कॉन्क्रिटीकरण झालं, उद्यानाचं सुशोभीकरण झालं, मैदाने असतील त्या ठिकाणी त्यांचं सुशोभीकरण केलं, खेळाच्या वस्तू त्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत। पाण्याची जी योजना आहे ती न्हावा शेवा टप्पा 2 याच्यामध्ये ज्या वेळेला ती चालू होईल या 3 ते 4 महिन्यामध्ये याच्यामध्ये 2050 सालापर्यंत पनवेल महानगरपालिकेच्या जनतेला पाणी कमी पुरणार नाही असं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून 2050 पर्यंतच्या नियोजनाचं पाण्याचं नियोजन या ठिकाणी आम्ही करू शकलो याचा आणि हे जे केलं ते माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या अथक परिश्रमाने, यांच्या दूरदृष्टीपणामुळे आणि आमचे सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब यांनी ज्या पद्धतीतलं नियोजन केलं त्याच्यामुळे ते शक्य झालं आणि 3-4 महिन्यांनी या संदर्भात पनवेलकरांना फार मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी मिळणार आहे। हे झालं पाण्याच्या संदर्भात, रस्त्याच्या संदर्भात आणि त्याचबरोबर की जिथे चोऱ्या होतात, माऱ्या होतात, घरफोडी होतात या संदर्भात कुठेतरी कंट्रोल यावा यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, हायमास्ट दिवे बसवलेले आहेत की त्याच्या माध्यमातून अनेक चोऱ्यांचा उलगडा झाला की हायमास्ट दिवे बसवले आहेत, उजेड होतो, रात्रीच्या वेळेला चोरी होतात, CCTV कॅमेरे बसवले त्याच्या माध्यमातून उलगडा होतो। याच्यामुळे प्रभाग क्रमांक 17 मधील जे मतदार बंधू भगिनी ते आज आमचे आभार मानत आहेत, भारतीय जनता पक्षाचे आभार मानत आहेत। आम्ही उमेदवार म्हणून त्यांना फार आनंद झालाय की तुम्ही पुन्हा उमेदवार आलेला आहेत, राहिलेली कामं निश्चितपणाने 100% कराल असा विश्वास त्यांना आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मिळत आहे। भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 17 मध्ये भरघोस मताने निवडून येणार आहे। आम्ही विरोधक आमच्या समोर आहेत हे आम्ही मान्यच करत नाही। नाक्यानाक्यावर चर्चा आहे, सलून मध्ये चर्चा आहे, चहावाल्याकडे चर्चा आहे, हॉटेलमध्ये चर्चा आहे की प्रभाग क्रमांक 17चे 4 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून येतील आणि
विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल हे आम्ही नाही म्हणत, हे नाक्यानाक्यावर चर्चा चालू आहे, तिथून कुठेतरी आम्हाला ऐकायला मिळतो. त्याबद्दल जिथं जे चर्चा करतात, जिथे चर्चा होते ती खरोखर बरोबरच असेल आणि त्यांना आम्ही धन्यवाद देतो की ते या ठिकाणी प्रभागातले खरोखर काहीतरी निरीक्षक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं निरीक्षण हे असं असल्यामुळे ते बोलत आहेत की विरोधी पक्षाची या ठिकाणी डिपॉझिट जप्त होईल उमेदवारांचं. सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती करतो की प्रभाग क्रमांक 17 मध्ये मी ऍडव्होकेट प्रकाश बिनेदार, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, डॉक्टर अस्मिता जगदीश घरत आणि ऍडव्होकेट शिवानी सुनील घरत हे 4 उमेदवार आहेत. सगळ्यांची निशाणी एकच आहे, कमळ. कमळ समोरील बटन दाबून आम्हाला 4ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती आहे. धन्यवाद.